आपल्या देशात विविध स्पर्धा परीक्षांची पेपरफुटी, भरती प्रक्रियेत होणारा दलालांचा सुळसुळाट, नोकर भरतीतील भ्रष्टाचार अशा अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. प्रत्येक गोष्टीवर मोदींची गॅरंटी म्हणून गॅरंटी घेणारे आपले पंतप्रधान मात्र पेपरफुटी होणार नाही याची कोणतीही गॅरंटी घेताना दिसत नाही. आता याच मुद्द्यांवर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले आहे. काय आहे हे सर्व प्रकरण आपण या वार्तापत्रातून पाहूया. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. नीट आणि नेटच्या परीक्षेच्या घोटाळ्यांवरून काँग्रेस आता आणखी आक्रमक झाले आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषद घेत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी युद्ध रोखू शकतात पण पेपरफुटीचे प्रकार थांबवू शकत नाही असा घणाघात राहुल. हिंदुस्तान में नॉन स्टॉप पेपर लीक होते हैं और आज आप सबको मालूम है कि नीट पेपर एंड यूजीसी एनईटी के जो पेपर्स हैं वो लीक हुए हैं और एक कैंसिल भी हुआ है. कहा जा रहा था कि नरेंद्र मोदी जी ने यूक्रेन की लड़ाई रोक दी थी. मतलब एक ऑर्डर देके जो रूस और यूक्रेन के बीच में लड़ाई चल रही थी उसको रोक दिया था, ब्रेक लगा दी थी. इजराइल और गाजा के बीच में जो लड़ाई चल रही थी उसको भी नरेंद्र मोदी जी ने रोक दिया था. मगर किसी ना किसी कारण जो हिंदुस्तान में पेपर लीक हो रहे हैं उसको नरेंद्र मोदी रोक नहीं पा रहे हैं या ते म्हणाले की भारत जोडो न्याय यात्रेत आम्ही मणिपूर ते महाराष्ट्र असा प्रवास केला. या दरम्यान अनेक तरुणांनी आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. भारतात सतत पेपरफुटीच्या घटना घडत आहेत असे या तरुणांनी आम्हास सांगितले होते. नीट पेपर आणि नेटचे पेपर फुटले आहेत असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. त्यातील नेटची परीक्षा रद्द देखील झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी रशिया युक्रेनमधील युद्ध थांबवले होते. इस्रायल आणि गाझामधील लढाई देखील त्यांनी थांबवली होती असे सांगितले जाते. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या देशात पेपरफुटीच्या ज्या घटना घडत आहेत त्या नरेंद्र मोदी का रोखत नाहीत की त्यांना या थांबवायच्या नाहीत असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून हल्लाबोल केला आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थी कित्येक महिने आणि वर्षभर अभ्यास करतात. या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचे व देशाचे भविष्य आहे. पण विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ केला जात आहे. मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा झाला होता. आता तो व्यापम घोटाळा नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार संपूर्ण देशात पसरवण्याचे काम करत आहे अशी घणाघाती टीका गांधी यांनी केली आहे. देशातील अनेक मीडिया कंपन्यांसह काही सरकारी आणि इतर संस्थांमध्ये सरकारी कब्जा करण्यात आला आहे. असाच प्रकार शिक्षण संस्थांमध्ये देखील होत आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्या सर्व कुलगुरू पदांवर शिक्षण संस्थांवर भाजप आणि भाजपच्या पालक संघटना RSS च्या लोकांनी कब्जा केला आहे. पेपरफुटीच्या घटनांमागे हेच मोठे कारण आहे. जोपर्यंत त्यांना पदावरून हटवले जात नाही तोपर्यंत पेपरफुटीच्या घटना अशाच देशात घडत राहतील. शिक्षण संस्था आणि प्रमुख शैक्षणिक पदांवर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून काही नियुक्त्या झाल्या आहेत. असे करणे म्हणजे देशद्रोह आहे, कारण शिक्षण संस्था या देशाचे भवितव्य आहेत. अशा निर्णयांमुळे व पेपर लीकमुळे तरुणांना व विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फटका बसतो असे मत देखील गांधी यांनी व्यक्त केले. एक परीक्षा रद्द केली आहे, चौकशी सुरू आहे. आता दुसरी परीक्षा रद्द होणार की नाही याची माहीत नाही, पण कोणीतरी या सर्व प्रकाराला जबाबदार आहे. त्यांना पकडले गेले पाहिजे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देशात अनेक प्रामाणिक लोक आहेत. त्यांना परीक्षांची जबाबदारी दिल्यास पेपरफुटीच्या घटना घडण्याची शक्यता कमी आहे. पण तुम्ही राजकीय आणि विचारधारेच्या आधारावर जर या नियुक्त्या केल्या असतील तर पेपरफुटीच्या घटना या देशात सुरूच राहतील असे मत देखील गांधी यांनी व्यक्त केले. मोदी सरकारने कितीही क्लीन चिट दिली तरी त्यांची विश्वासार्हता ही शून्य झाली आहे, हे आता सर्वांना माहीत आहे. पेपरफुटीचे एपिसेंटर मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आहेत. भारत जोडो न्याय यात्रेत सर्वाधिक तक्रारी या भाजप शासित राज्यांमधून आल्या होत्या. पेपरफुटीचे पहिले एपिसेंटर हे मध्य प्रदेश होते, जिथे 40 ते 50 जणांची हत्या करण्यात आली. तेव्हापासून पेपरफुटीचे प्रकार सुरू झाले. मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्ये यासाठी प्रयोगशाळा आहेत असे भाजपचे नेते म्हणतात. त्यांच्या प्रयोगशाळेतून हे प्रकार सुरू आहेत. हे देशभर पसरवले देखील जात आहेत. यात विद्यार्थ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
देशात नरेंद्र मोदी यांनी आपले गुजरात मॉडेल देश पातळीवर आणले. त्यांची कॉन्सेप्ट होती की मार्केटिंग, हजारो कोटींची मार्केटिंग आणि भीती दाखवणे, तपास यंत्रणांची भीती दाखवणे, माध्यमांची भीती दाखवणे आणि सरकारची भीती दाखवणे अशी होती. मात्र आता लोक त्याला घाबरत नाहीत. जे पहिले 56 इंचाची छाती होती ती आता 30 ते 32 इंचांची झाली आहे. मोदींनी जो फुगा फुगवला होता त्याची आता हवाच निघून गेली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आता टेन्शनमध्ये आले आहेत, कारण त्यांची काम करण्याची पद्धत ही लोकांना भीती दाखवण्याची आणि धमकवायची आहे. मात्र आता ती भीती लोकांच्या मनातून निघून गेली आहे. असे सर्व आरोप करून आपल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आणि देशातील या सर्व प्रमुख प्रश्नांवर मोदींनी लक्ष देऊन कारवाई करण्याची आणि त्याबाबत आपले मत काय आहे ते व्यक्त करण्याची मागणी केली आहे. देशातील या सर्व पेपर फुटी प्रकरणाबाबत आणि आपल्या देशाच्या भविष्यातील विद्यार्थ्यांबाबत आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.